या ठिकाणी माझे हात जोडून तुला विनंती आहे दादा, आपल्या कुळाचं जर या ठिकाणी चांगलं जर करायचं असेल, भगवंत भक्तीला जर लागायचं असेल तर रावणा या ठिकाणी रामाची बायको रामाला परत कर, रामाला अन्यान्य भावनेने शरण जा. जरी कल्पदरीची चित्ता तरी नाथी कावे श्रीरघुनाथ श्रीरामाची प्रताप कथा ज्ञाता सांगेन. हे असणाऱ्या रावणा, या जगताच्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र कोण आहे? तू जर म्हणत असशील राम हा दोन पायाचा राम आहे, राम हा सारा मानव आहे असं म्हणत असेल तर त्या रामाचं महत्व तुला सांगतो. रघुनाथ तुझ सावया नाही पुरुषार्थ, प्राण व्यक्तीशी व्यर्थ सत्य वचनार्थ रावणा, जर करता त्या रामाला साधं जर समजलास, राम हा या ठिकाणी मानव जर समजलास, अवतार मानवाचा आहे पण आतले गुण हे परमेश्वराचे आहेत रावणा. म्हणून त्या रामाच्या नादी लागू नको. निवारे श्रीराम तैसे तुझ नाही शस्त्र बळ, हरिता श्रीरामाची सळ निकळ पडतील. रामाचा एक बाण सुटला रे सुटला, या जगताच्या ठिकाणी कुठं पडून जावं तुला कळायचं नाही. मात्र रामाच्या बाणाचं जाळ जर सुटलं रावणा, त्या बाण जाळ्याच्या तळाच्यामध्ये तू नव्हे आपल्या कुळाचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. तुझी अंगी नाही सबळता, रावणा, रामाचा बाण म्हणजे काय हे तुला माहित आहे? आणि त्या रामाच्या बाणाच्या ताकदीनं या जगामध्ये हळहळ या ठिकाणी झालेला आहे. एवढंच नव्हे, त्या रामाचा बाण, त्या रामाचं धनुष्य सीता स्वयंवराच्या ठिकाणी बघितलं आहे. ते धनुष्य घेऊन छातीवर उलटा पडला अशा प्रकारचं लाघव त्या बाणामध्ये आहे. प्रधान वीर श्रेणी के विरामरणी जिंकवेल. अरे रावणा, परवा हनुमंत नावाचा बांधरा त्याला बघून पूर्ण राक्षस सैन्य पडून गेलं. कुणीकडला पाव ह्या त्या राक्षसांना कळीना. आणि तुझी अवस्था काय केली रे रावणा त्या वानरानं? म्हणून त्या रामाच्या नादी लागू नको. पुंडलिका वरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. बजरंगबली हनुमान की जय. एकनाथ महाराज की जय. मनोजवं मारुती तुल्यवेगं जेतेन्द्रियं बुद्धिमता वातात्मजवण्डर्यब्द मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीराम पहावया समुख दृष्टी धैर्य आहे तुझ्या पोटी. श्रीराम लावणी मृगपाटी सीता चोरटी चोरली. रावणा, तू ज्यावेळेस सीतामाईला चोरण्यासाठी गेलास, अरे रावणा, त्या रामाच्या पाठीमागे असणाऱ्या हरणाचं रूप घेऊन मारीच राक्षसाला हरणाचं रूप घ्यायला लावलास. आणि पुढे काय केलास रावणा? ऐक. वावया श्रीराम समुख तुझे नेसरीच काळे मुख. रथ बोलसे दशमुख लाज निशक तुझ नाही. रावणा, तुला लाज नाही का? चांगल्या गोष्टीनं सांगत होता मला विभीषण, मात्र विभीषणाला राग आलेला आहे. रागाला म्हणू लागलेला रावणा, तुला लाज नाही, तुला अक्कल नाही. कुणाबरोबर शत्रुत्व निर्माण
करावं, कोणाबरोबर वैरत्व निर्माण करावं. विनाकारण त्या रामाची बायको पळून आणलास. हरावया सीता सुंदरी सामर्थ्य नाही तुझ्या शरीरी. मग तू झालासी भिकारी तरी कुंपे माझारी रिगवेना. अरे रावणा, अरे त्या सीतेला चोरण्यासाठी, त्या सीतेला पळवून आणण्यासाठी एका सौंदर्याला बघून भिकारी झालास रे रावणा, भिकारी झालास. अरे 14 चौकड्याचा राजा असताना त्याच्या घरामध्ये कसल्याच गोष्टीची कमतरता नसताना रावणा 4 पदराची झोळी हातामध्ये घेतलास. सीतामाय भिक्षावान असं म्हणत गेला. एवढंच रे रावणा. अरे त्या रामाला भिवून तू रामाला हरणाच्या पाठीमागे दौड पळवलास. आणि त्या झोपडीमध्ये कुणीच नसताना त्या झोपडीमध्ये शिरलास आणि काय केला? लक्ष्मणाची मर्यादा रेखा तुझं नलंगवे दशमुखा. धनी पाहवया रघुकुल टिळका व्यर्थ अवंका चलपसी. रावणा, अरे त्या लक्ष्मणाला सीतामाला लक्ष्मण रेषा ओढली. सांगितलं वहिनी, या लक्ष्मण रेषेच्या आत या ठिकाणी बाहेर येऊ नका. रावणा तू त्या ठिकाणी गेलास आणि सीतामाला भिक्षा मागण्यासाठी लक्ष्मण रेषा ओलांडण्यासाठी गेलास. पण जळाचा भडका उडाला. अरे रावणाची लक्ष्मण रेषा तुला ओलांडता नाही आणि त्या रामाबरोबर वैर करावं म्हणतो. तुझ्या अंगी नाही बळ मनसे युद्ध करील तळ. ते तव पुरंदा हे केवळ केले विकळ हनुमंते. रावणा, एका हनुमंतानं तुला या असणाऱ्या लंके म्हणे नाही त्या असणाऱ्या प्रकार करून तुझे हलाल केलं रे रावणा. तो वानर तुला ऐकायला नाही. इंद्रजिताचे बळ अद्भुत कवीने केले हाताहात. येथे आली या श्री रघुनाथ सामर्थ्य सावयासी. अरे रावणाच्या असणाऱ्या वानराला इंद्रजिताला हलाल करून मारलं. दमला इंद्रजी त्या भिडामध्ये जाऊन बसला. प्रत्यक्ष राम जरा लंकेमध्ये आला. रावणा, काय खरं नाही म्हणून माझं ऐकली रावणा. पुन्हा पुन्हा विभीषण रावणाला सांगू लागला. या लागी गा लंका नाता तुझ सर्वजनाची रे सीता. शरण रिगावे श्री रघुनाथा जनकुंदयिता अर्भावे. रावणा, तुझ्या पाया पडतो रे रावणा. पुन्हा एकदा सांगतो, काही करत्या रामाला शरण जा. रामाला शरण जाऊन रामाची सीता रामाला परत करा. असं केलं तर आपल्या कुळाचं या ठिकाणी कुळ वाचल्यासारखं होईल. रावणा विभीषण बोलू लागलेला आहे. श्रीरामा अर्पिली सीता सकळ कल्याण समजता. हे सुबुद्धी ऐक लंका नाता कुळ बिगता चुकावया. रामाची सीता जर रामाला परत केलं रावणा, आपल्या कुळाचं कल्याण होईल. पूर्ण राक्षस जीवित्व वाचेल. लंका नदी वाचले रावणा. पुन्हा पुन्हा विभीषण सांगू लागले. नाना परीच्या विवेक युक्ती म्या सांगितल्या हितोगती. नाही कांता लंकापती रणभिवती मराल. माझं जर नाही जर ऐकलं असं रावणा, तुझा इंद्रजित माझं जर नाही जर ऐकला, हे सभागृह जर माझं नाही जर ऐकलं, तर त्या रामाच्या हातून तुम्हाला निश्चित मरण आहे. विभीषण शेवटी बोलू लागलेला आहे. श्रीराम अवतारा तारी पूर्ण ब्रह्मचराचरी. याची कांता सीता सुंदरी तुझ तिळवरी जिरेना. हे असणाऱ्या रावणा, राम या स्वर्ग मृत्यू पाताळाच्या ठिकाणी चराचरामध्ये भरलेला तो राम भगवंत आहे. जिकडं बघायला मिळत असणारा भगवंत आहे आणि त्या भगवंताची बायको तू चोरलास. मग तुला तो राम जिवंत सोडेल का? पुन्हा एकदा तुला हात चोरतो रे रावणा. रामाला निभावण्याला शरण जा. मनसी श्रीराम बापुडे तरी का
सोडून पळसी पुढे कर्म पुढे लंकेशा बर मला सांग रामा, रामाला तू भेट नाही जर म्हणलं तर अरे चार पदराची झोळी केलास आणि मारीचाला हरणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी रामाच्या दारापुढे सोडलास. रामानं आणि सीतामाईनं बघितलं, सीतामाईनं रामाला त्या हरणाच्या पाठीमागे पाठवलं. असं लागू करून त्या सीतामाईची चोरी केला. हिंमत जर असली असती रावणा तर रामाच्या लेकर सीतामाईला आणला असतास रावणा. विभीषण बोलू लागलेला आहे, मारिले त्रिशिरा खरदूषण श्रीरामासी करावयादन सम्मुख नवचे तुझे सैन्य अंगी अंगवण असेना. अरे रावणा, या ठिकाणी असणारा राम एका पदाने राम, खर दूषण त्रिशिराम, 14,000 अक्षराचा पुतळा एका रामानं केला. मग या ठिकाणी त्या रामाला भिवून तू या ठिकाणी पडून आलास आणि आज मात्र म्हणतोस की मी या ठिकाणी त्या रामाला मी मारतो, त्या रामाचा निपात करतो. अशा प्रकारची वर्णना करू लागलेला आहे. श्रीराम शक्त तू अशक्त तुझा करू शके घात. सीता कुणी निश्चिंत श्री रघुनाथ सुखी करी. श्री रघुनाथ सुखी करी. हे बांधवड्या, अरे माझ्या लाडक्या हे थोड्या बांधवा, हे दादा रामाला शरण झाले, चल मी तुझ्या बरोबर येतो. माझा दादा चुकला रामा म्हणून दोघही पाय धरू. मी मध्यस्थी होतो रे रामा, पण असं वाईट मार्गाने तू जाऊ नको. विभीषण बोलू लागलेला आहे, हे माझी बुद्धी नाही ऐकता वैर केल्या श्री रघुनाथा. तो तुझ्या करील घाता सैन्य समवेता सुपुत्रा. बारीकानो इकडे लक्ष द्या. आपल्या गावातील संभक्त वसंत गुरुनाथ टाकले आमचे दादा महाराज उर्फ दादा, त्यांचे चिरंजीव एकनाथ वसंतराव टाकणे. आज आमचे असणारे एकनाथ म्हणजे उर्फ बाबा टाकणे महाराज. बाबा म्हणल्यावर महाराज नाव समजू ओळखतं. आमचे बाबा टाकणे वसंतराव टाकणे यांचे लाडके लहान चिरंजीव बाबा टाकणे एक असणाऱ्या सैन्य दलामध्ये या ठिकाणी भरती झाली. आपला सर्वांना माहिती आहे, जे असणार सैन्याचं दल म्हणजे SRP दल आपल्या सोलापुरातच आहे महाराज. आणि अशा SRP ग्रुप मध्ये आमचे बाबा टाकण्या सध्या कार्यरत आहे. तुमच्या आमच्या सारख्याची जनतेची सेवा करणारे बाबा टाकणे आज त्यांचा संसार अतिशय गुलाबाच्या फळाप्रमाणे या ठिकाणी आनंदमय संसार आहे महाराज. आमचे असणारे बाबा टाकणे आमच्या रामायण कवितेचे प्रमुख आहे. त्याने आमच्या रामाबद्दल रामायणाबद्दल अतोनात प्रेम आहे महाराज. परवा आपल्या गावचं ब्रह्मपत्र झालं आणि त्या ब्रह्मपत्राला बाबा टाकणे येऊ शकले नाही, म्हणून ब्रह्मपत्राला आपण आलं नाहो. म्हणून बाबा टाकण्या संपर्काला महाराज आपल्या राम कार्याला 1,001 रुपया 101 रुपया 1,101 रुपये बाबा म्हणजे नाथ वसंतराव टाकणे या संपर्क कार्याला आमच्या प्रभू रामचंद्राच्या मुद्राच्या खंडस्वामी बाबा वसंतराव टाकणे एकनाथ वसंतराव टाकणे या साहेबांच्या संसारावाशी प्रार्थना करू. 1,101 रुपया राम कार्याला साह्य झाले आई कळी काळा आणि वार राम बाणा जाळा. काळ गांधुणी तात्काळा तुझे कंटनाळा छेडला. रावणा त्या रामाचा भाग म्हणजे तुला बाबरीचा काटा वापरले रावणा, पण नाही. जर रामाचा बाण जर सुटला रे सुटला तुझ्या
या शरीराचे काही कंठ एका बाणामध्ये नाही छेदल्याशिवाय मत म्हणतो रावणा. म्हणून कळकळीची विनंती आहे, तुझ्या पाया पडतो दादा. विभीषण बोलू लागला आहे, माझं नाही ऐकता वचनार्थ पडुनी कळी काळाचे तात. श्रीराम तुझा करील घात जाण निश्चिंती लंकेशा. हे असणाऱ्या रावणा, माझं नाही तर असू दे. रामाची सीता तू आणलेला आहेस, त्या रामाच्या सीतेबरोबर भोग कामाची इच्छा पूर्ण करावं म्हणलं, या जन्मामध्ये तर होणार नाही रावणा. मात्र त्या रामाबरोबर विनाशाचं वैरत्व निर्माण करशील, तू जीवजीवी राहणार नाही. म्हणून दोन्ही गोष्टी आनंदाच्या साध्य जर करायच्या असतील, रामाला शरण जा आणि रामाची सीता रामाला परत करा. साय केलिया प्रहशक्र निवारे श्रीराम शरण. काय? शिवरामाचा किंकर त्या समोर तो नये. अरे रावणा, प्रत्यक्ष शंभू महादेव त्या रामाला या ठिकाणी हात जोडतात. रावणा, रावण हा महादेवाचा भक्त होता. माझा विभीषण सांगू लागलेला, रावणा अरे ज्या तू महादेवाला मानतोस ते महादेव रामाला साष्टांग दंडवत घालतात. मग तुझी काय किंमत रावणा? विभीषण बोलू लागलेला आहे, श्रीराम शिवाची जय मूर्ती त्याची चोरली सीता सती. तेने शोभला उमापती वाचंती गंती शेवटी नाही. भाविकांनो, आपल्याच गावातील सद्भक्त प्रमोद काका पडळकर सध्या जे वाचन करू लागलेत महाराज. आज आमचं नशीब मनाचं, काका बऱ्याच दिवसानंतर ब्रह्मपत्र झालं. ब्रह्मपत्र झाल्यापासून गायब झाले होते. आज प्रमोद काका पडळकर या ठिकाणी वाचनाला आले. मगाच माझी भेट झाली. झाल्यानंतर प्रमोद काकांनी सांगितलं, महाराज खिशात हात घातले आणि मला 600 रुपये काढून हातामध्ये दिले. मी म्हणलो, काका हे कशासाठी? हे राम कार्याला देणगी एवढी. कारण 101 51 चौथे पण 600 रुपये. महाराज रामाच्या आशीर्वादानं आज जवळजवळ 10,000 रुपये दक्षिणा मिळालेला आहे. बघा महाराज, कारण आमच्या असणाऱ्या रामाचा आशीर्वाद नव्हे, या असणाऱ्या जगताचं जे असणारं ब्राह्मणत्व आहे महाराज त्यांच्या अंगामध्ये. जे आमचे राम ब्राह्मणाला म्हणतात, ते ब्राह्मणाची ताकद, ब्राह्मणाचं असणारं रक्त ज्याच्या अंगामध्ये आहे, त्याला परमेश्वर अशा पद्धतीने देतो महाराज. त्यांनी सांगितलं, काकांनी आठवड्याला 10,000. महिन्यात किती आठवडे महाराज? 4 आठवडे महाराज. मग आठवड्याला 10,000 म्हटल्यानंतर महिन्याला 40,000. मला सांगा, पुण्या नोकरदाराला 40,000 पगार आहे मला, आणि कोणाच्याच कार्यात नाही. मालक म्हणून, गुरु म्हणून असा जो चमत्कार आहे महाराज आमच्या प्रमोद काका यांच्या अंगामध्ये आहे. ब्राह्मण असावा तर असा असावा. म्हणजे बाकीचे ब्राह्मण गैवाने म्हणत नाही मी, पण चाणाक्ष बुद्धी, समोरच्या माणसाला कॅच करणं आणि अशा प्रकारची पूजा करणं आणि त्यांच्या हातूनच गोड गुरुमच दक्षिणा काढणं, याला म्हणते ब्राह्मणाची जात महाराज. आमचे असणारे प्रमुख काका पडळकर आतापर्यंत महाराज आमच्या रामकार्याचं सहकार्य आहेच आहे. आपण या ठिकाणी ब्रह्मपत्राच्या कार्यक्रमाला त्यांचा छोटासा सहकार्य केला. असे आमचे असणारे काका खरोखर रामायणला सहकार्य आहेच आहे, यापुढेही राहणार. त्यांनी सांगितलं की महाराज हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार होईपर्यंत माझी मदत राहील. मी म्हटलं, असं कसं काय? महाराज माझे असणारे आजोबा कैलासवासी वासुदेव पडळकर यांचं स्वप्न होतं हनुमान मंदिराचं जीर्णोद्धार करायचं. महाराज त्यांनीच अशा प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम आखला होता. आमच्या वसंत मामाला ती माहिती लहान होते. वासुदेव पडळकर यांनी सांगितलं की हनुमान मंदिराचा गाभारा
आणि शिखराचं काम करायचं आहे. पण पुढं थोड्याच दिवसामध्ये कर्म धर्म स्वयंगानं ते स्वर्गवासी झाले महाराज. आणि अशा आजोबाचं स्वप्न आज सदासदी पुरं होत आहे. मग त्या आजोबाच्या स्वप्नाची पूर्तता म्हणून मी या ठिकाणी देणगी देणार. तुम्ही आकडा सांगा आणि मी ती द्यायला तयार आहे. एवढा आकडा काका तुमच्याकडून आम्हाला गरज नाही. तुमच्या परिस्थितीने जेवढं द्यायचं तेवढं द्या. म्हणून काकाचा स्वभाव आज आपल्या आजोबासारखा आहे महाराज. आणि असे असणारे प्रमुख काका परळकर यांनी आज येताना आमच्या रामकार्याला 600 रुपये ठिकाणी देणगी दिलेली आहे महाराज. आमच्या प्रभू रामचंद्राच्या हनुमंताच्या अखिल सावली प्रमोद काका परळकर यांच्या संसारावाशी प्रार्थना करून 600 रुपये रामकार्याला अर्पण. चोरी मारी आणि परद्वारी कपट वेश संन्यासधारी ब्रह्म शोभला तुझवरी वाचती परी तुझ नाही. अरे रावणा शंभो महादेव पार्वती या ठिकाणी तुझ्यावर रागावून गेलेली आहे. एवढंच नव्हे, ज्या रावणा ज्या भगवंताची बायको तू ठेवून आणलेला आहे तो ब्रह्मदेव देखील तुझ्यावर रागावला आहे. एवढा पाप या जगताच्या ठिकाणी केलेला आहे. चोरी मारली आणि परत आली असा विनाश होतो झाला. म्हणून ब्रह्महत्येचं पातक तर बडवलं पण राम तुला कदापिही सोडणार नाही. राजा आणि अधर्मशील त्यासी निर्धारी कळी काळ काळे ग्रासले तुझे बळ रणिता काळ निवसला. रावणा जर करता रामाची बायको परत नाही जर केलास, सदगतीला जर नाही जर वागलास तर अधर्मी रावणा तुझा नैनाट माझा राम केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी विभीषण माझा राम म्हणला. मग रावणाची महाराज राग तळपायाची आड मस्तकाला गेली. राजा रावणाला रागाला पुढे काय घडलेलं आहे. शक्ती माझी आदी शक्ती तुवा चोरली सीता सती शोभली शस्त्र देवता समजती तुझ्या घाती उद्धत. अरे रावणाच्या असणाऱ्या जगन्माता हे जग हे चराचर हे असणाऱ्या क्रमिक ज्या जगन्मातेला ज्या जगदंबेला आई म्हणतं. अरे ज्या आईच्या स्तनात आकडा धारा निघतात आणि चराचर ते असणारं पितं त्या आईला तू बायको समजू लागली नाही. बायको म्हणून ढोल कामाची इच्छा तू पुरी करून पाहतो आहे. राजा रावणा धर्मी रावणा हे कदापि राम कपून येणार नाही. विभीषण बोलू लागला आहे. विचारिता विवेक विधी तुझ स्वय आलो त्रिशुद्धी माझी नाही ऐकता बुद्धी रणभीमादी निवसिला. रावणा जर माझं नाही तर ऐकलास रावणा मी भाऊ म्हणून सांगतोय रे. रक्ताचं नातं म्हणून रावणा तुला सांगतोय रे माझं आहे. आणि नाही जर ऐकलास तर त्या रणांगणाच्या ठिकाणी राम तुला कधी सोडणार नाही. अशा प्रकारे विभीषण बोलू लागले. रावणा ऐक स्वस्ती वचन श्रीरामासी निगुण शरण सीता अर्पिली आपण सकळ कल्याण होईल. रावणा या रामाला नेनेवणीला शरण जा. चल मी तुझ्या संग येतो. एकदा रामा 10 वाऱ्या मी रामाच्या पाया पडतो आणि रामाला समजावून सांगतो माझा दादा माझा रावण दादा दुसरा रे रामा माफ कर म्हणतो. मध्यस्थी होतो पण रामाला शरण जाऊ. श्रीरामासी गल्या शरण तुझ बांधेन जन्म मरण बांधू न शके इंदोध भान कृत कल्याण पावसी. रावणा जर रामा शरण गेलास मरण हे चुके पण या जन्म व्याधीमधून तू बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुला माझी विनंती आहे रावणा. गर्वण करी लंका नाता श्रीरामचरणी ठेवणी माता सद्भावे अर्पणिया सीता स्वत परमाता पावसे. एक माणसाला पाया पडणं म्हणजे लय जणू वाटते मला.
या निवास पायात पडतो महाराज त्यानं करून शाणाला म्हणून गेला काय म्हणतील महाराज रावण तसाच म्हणू लागलेला आहे आणि विभीषण म्हणू लागलेला रावणा गर्व ठेवू नको रे रामाच्या पायावर डोकं ठेव तुला जर गर्व वाटत असेल तर रावणा मी अगोदर पाया पडतो रामाच्या पायावर मी डोकं ठेवतो मात्र रामाला शरण जाऊया ऐकुणी विभीषणाचे वचन क्रोधे संतप्त रावणा त्याचे क्रोधाचे दारुणपणा शोक लक्षण अवधारा भाविकांनो इकडं लक्ष द्या आपल्या गावातील सद्भक्त रामभक्त तुकाराम शरणापण आले याचे असणारे चिरंजीव बाळासाहेब तुकाराम घाले महाराज बाळासाहेब म्हणजे एक ब्रह्मदेव नाव महाराज खरं बाळासाहेबाचं या ठिकाणी ब्रह्मदेव नाव आहे पण आपण लाडानं बाळू म्हणतो महाराज आमचा असणारा बाळू लहानपणी महाराज थोडकर बाळू होता पण आज पुण्याच्या ठिकाणी जाऊन एका चांगल्या कामामध्ये प्रावीण्य मिळवलं महाराज बाळूचा बाळासाहेब या ठिकाणी झाले आणि आज तोच बाळासाहेब आपल्या वडिलांचं आपल्या आई वडिलांचं असणारी सेवा अतिशय चांगल्या रीतीने करतोय महाराज सहज गावाकडे म्हणून आमचे असणारे ब्रह्मदेव उर्फ बाळासाहेब तुकाराम झाले सहज गावाकडे म्हणून पुण्याहून आले महाराज त्यांना आपल्या गावातला आपल्या जन्मभूमीचा आपल्या मायभूमीमध्ये रम्य रामायण त्यांनी या ठिकाणी बघितलं आणि या रामकथेला बाळासाहेब तुकाराम झाले ब्रह्मदेव तुकाराम झाले या तरुणानं महाराजांच्या रामकार्याला 101 रुपये त्या ठिकाणी देणगी दिलेली आहे आमच्या प्रभू रामचंद्राच्या हनुमंतराच्या खंड सावली तुकाराम शरणापा झाले यांच्या दोन्ही मुलाच्या संसारावर या ठिकाणी राहावं अशी प्रार्थना करून 101 रुपये रामकार्याला अर्पण ऐकोनी श्रीरामाचे वचन रावण झाला क्रोध संपन्न रक्त वटरिले नयन जैसे जसवंत फुलले अरे 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 महाराज राजा रावणाला विभीषण सांगू लागलेला आहे ऐकाव का राजा रावण विभीषणाचं शब्द पूर्ण ऐकून घेतलं महाराज राजा रावणाला राग आला डोळे लाल बंद केलेले आहे महाराज डोळे लाल बंद करून हाताच्या मुठी वळवलेला आहे खर 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 दातच होऊ लागलेला आहे आणि आमच्या विभीषणाकडे बघत राजा रावण काय करू लागलेला आहे हृदय म्हणे रे विभीषण नष्ट चढ दुर्जना वाह वाह महाराज त्या ठिकाणी असणारा राजा रावण विभीषणाला बघितलेला आहे विभीषणाला म्हणू लागला अरे विभीषणा मूर्खा या जगताच्या ठिकाणी आतापर्यंत मला कुणीच बोललं नाही माझा अपमान कुणी केला नाही आज मी तुझा थोरला भाऊ असताना मला तू वाईट शब्दाला बोलू लागलेला आहे राजा रावण रागा रावणा विभीषणाला बोलू लागलेला आहे पुत्र प्रधान वेदनी आमाची मनसी मारली अरे 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 राम स्थापिसी विजयस्थानी देवानी तुझी अरे विभीषणा अरे या ठिकाणी माझा असणारा कुळ तुच्छ समजतोस माझे असणारे मुलं माझे बायका माझे असणारे सर्व जण नवे नवे राक्षस कुळ या राक्षस कुळाचा तो अपमान करू लागलेला आहे आणि तो कुठला कोण राम अरे त्या रामाची ओळख ना पाळत पण त्या
रामाची बाजू घेऊन मला शिवाजी विभीषणा लक्षात ठेव. राजा रावण विभीषणाला बोलू लागलेला आहे. रम मनुष्य बापुडे, ते काय वानिशी मज पुढे. एके गाई चुर करिनाळे, रडत त्याकडे तुझा ये. महाराज राजा रावण विभीषणाला म्हणू लागला की हे विभीषणा, अरे तो राम दोन पायाचा राम, एका बुकीच्या तडाख्याच्या रामाला येम सजणारा नाही. बघा मला कसं बोलतात. एवढाच नव्हे, अरे मूर्खा चाणारा, अरे त्या रामाची स्तुती माझ्याजवळ करू लागलेली आहे, माझ्या वैर्याची स्तुती तू करू लागलेली आहे. तुला कधीच या ठिकाणी आता क्षमा नाही. आताच आता हो, आणि जो माझा वैरी राम आहे त्या वैरी रामाकडे निघून जा असं कोणाने मला जावं. पुढे काय घडलं ते ऐका. जेवी मजार बका बाळे, आपली पिल्ले आपण खाये. कैसाची तू राक्षस नाये, कुलक्षाये येत घे तू. जेवी मांजरच ते मांजर होये, आपलीच पिल्ले आपण खाये. बघितलं का मला, मांजरीन हळजल्यानंतर भूक लागल्यावर आपलीच पिल्ले खाऊन टाकते मांजरीन, बरं का, इतर पशु नाही. पण मांजरीन हे कशी जात आहे की भूक लागल्यानंतर 4 पिल्ल्याला जर जन्म दिली, एक पिल्लू खाते महाराज, पोट भरल्यानंतर मग खायचं सुट्य. तसं विभीषणा, अरे आपल्याच माणसाचा घात आपण तूच करू लागलेला आहे. घरचा वेदी हा घरी त्या ठिकाणी त्या होऊ लागलेला आहे. कुऱ्हाडीचा दांडा होतास का? दांडा हा कशाचा असतो? अरे विभीषणा, त्या लाकडाचा दांडा त्या लाकडाला पुन्हा तोडतो, म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा होतास का? या म्हणेप्रमाणे विभीषणा, अरे आपल्या कुळाचा घात तूच करू पाहतोय. रामाची स्तुती करून माझी निंदा करू लागलेला आहेस. आम्हासी भेडसाविषयी कवळे, मनाशी तुम्हाशी मारील माकडे. दिन तू बापुळे, श्रीरामाकडे सुखे जाये. हे असणाऱ्या विभीषणा, अरे तू या ठिकाणी माझी निंदा, इंद्रियाची निंदा, माझ्या कुळाची निंदा तू करू लागलेला आहेस. नाही, त्या शब्दाने या ठिकाणी बोलू लागलेले आहेस. आतापर्यंत ऐकून घेतलो, याच्या पुढे आता ऐकून घेणार नाही. उठ आणि त्या रामाकडे जा. रावण विभीषणाला अशा प्रकारचं रागारागाने बोलू लागलेला आहे. ऐक माझे सत्य वाचन, आधी जाणी मला विभीषण. अरे 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 अरे, घटस्फोट सांग त्याला गुण, कुळदूषण कुळपाश. महाराज रावण म्हणू लागलेला आहे, हे असणाऱ्या विभीषणा, आज त्या ठिकाणी या जगताच्या ठिकाणी तू कुळाचं निर्धारण केलेलं आहेस. नवे नवे आज या जगताच्या ठिकाणी तू माझा अपमान केलेला आहेस. आताच्या आता उठ आणि निघून जा. माझ्या समोर तुझं तोंड दाखवू नको विभीषणा. रावण बोलू लागलेला आहे. कोणी रावणाचे वचन, विभीषण हसे वदन. अरे 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 अरे, मुख दुरेशीच मूर्खपण, ते शिकवण चालेना. महाराज राजा रावण रागाला विभीषणाला बोलू लागलेला आहे. नाही, त्या शब्दाला विडंबना करू लागला. आमचे विभीषण हसले मला. असू द्या म्हणजे, कारण जे संत असतात, जे सज्जन असतात, त्यांना शिव्या दिल्यानंतर मारल्यानंतर मारल्याने कधीच मारणार नाही मला. आमच्या भारत देशाचे महात्मा गांधीला कुणी जर चापट मारली महाराज, त्या गालावर चापट मारल्यानंतर हे गाल करायचे, म्हणून त्यांचं नाव राष्ट्रपिता महात्मा गांधी पडलं. महात्मा म्हणजे कुऱ्हाड घेऊन दुसऱ्याला मारणारा महात्मा होत नसतो महाराज. जो मनाला मोठा
असतो तो महात्मा होतो. म्हणून महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी मिळाली. राष्ट्राचा बाप, देशाचा बाप म्हणून आमच्या महात्मा गांधीला पदवी मिळाली. तसं विभीषण रावणाला नाही त्या शब्दाला शिवी देऊ लागलेला आहे, नाही त्या शब्दाला वाईट बोलू लागलेला आहे. आमचे विभीषण हसले महाराज, हसून शांत स्वभावानं विभीषण काय करू लागले. कनक विजा खायचा तो बडबडी व्यग्र ससेवाचे अरे 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 अरे. रावण तुझ झाले तैसे सीता बिलाचे समीपात रावणा तुला वेग लागलेला आहे. विभीषण उदाहरण देऊन म्हणून सांगू लागले, धोत्र्याचं बी बघितलं का? धोत्र्याचं बी जर खाल्लं तर माणसाला येड लागते बरं का. त्यातून चुकून खाता विचार. धोत्र्याचं बी विभीषण म्हणू लागलेलं आहे, रावणा अरे धोत्र्याचं बी वगैरे खाल्लाच का काय? कारण अशा प्रकारे वेगळ्यासारखं बोलू लागलेलं आहे विभीषण. रावणाला त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे. रावण सीताचे समीपात प्रधान गर्वे मधुमत अरे 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 अरे. विचार विवेक सहित कोणे येत मानवे. रावणा अरे तुला समजावून सांगितलं, इंद्रियाला समजावून सांगितलो, प्रधानाला समजावून सांगितलो. मी समजावून सांगत असताना 10 राक्षस सुटले, 16 राक्षस सुटले आणि म्हणाले आणि रामाला मारून जिवंत करून आणता. पुन्हा 5 राक्षस सुटले, जलिबी म्हणले रामाला खलास करून येताव. अरे काय तुमची वर्णना. अरे रावणा विचार कर. पुन्हा लागा विभीषण रावणाला बोलू लागलेला आहे. प्रकट काम कामासाठी परालती अरे वा. रावणा तुझा मरण प्राप्ती ससैन्य संपत्ती. अरे रावणा या जगताच्या ठिकाणी मी सांगितलेलं ऐकत नाही रे रावणा. मला तू या ठिकाणी शिवाजी लागलेला आहे. तर या जगताच्या ठिकाणी तो रामाचा बाण तुला कधीच माफ करणार नाही. माझा राम या लंकेमध्ये आल्यानंतर कधीच माफ करणार नाही. रावणा लक्षात ठेव. विभीषण रावणाला बोलू लागलेला आहे. हे असणाऱ्या रावणा, अरे माझी असणारी जगन्मा, माझी असणारी महान जगन्माता असणारी सीतामाया आहे. आज या सीतामाया रागावली जी आहे. तुझा राग जर रागावर झाला रावणा या ठिकाणी होळकोळी जाते होळकोळी. अशा प्रकारे आमचे विभीषण रावणाला महात्मा लागले आहेत. अरे त्या रामाला जर शत्रुत्व निर्माण केलास तर या आपल्या कुळाचा निर्धार तर होणारच होणार. आपल्या मुलाबाळाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. रावणा तुझ्या हात जोडतोय, पुन्हा एकदा सांगतो माझं एकदाच आहे आणि त्या रामाला शरण जा. कापुत्याला येऊन विभीषण सांगू लागलेला आहे. विषभक्षी त्याच्या बंदी जावयाच्या मरणप्राप्ती त्या दोन्ही जाया तो स्मृती हे परमयुक्ती लंकेच्या. बालिकांनो इकडे लक्ष द्या. आपल्या गावातील सर्वत्र हरिदास नामदेव कोरे कारवी महाराज आमचे असणारे बालाजी हरिदास कोरे या सर्वकाना महाराज
101 रुपये त्या ठिकाणी दिली होती बरं का. त्याचं कारण मलाही समजलं नाही. पण आमचे असणारे हरिदास कोरे यांचे लाडके चिरंजीव बालाजी कोरे महाराज, बालाजी कोरे या सद्भक्तांना काल एक नवीन धंदा केला आणि तो म्हणजे टेम्पो घेतला बरं का. एका गरिबी परिस्थितीमध्ये खरोखर महाराज हरिदास कोरे यांच्या घरामध्ये वाहन यावं याच्यासारखं नवल दुसरी गोष्ट नाही महाराज. असे आमचे असणारे बालाजी कोरे या सद्भक्तांनी काल टेम्पो आणला आणि मंदिरापुढे पूजा केली आणि दक्षिणा म्हणून काल या ठिकाणी 101 रुपये दिली महाराज. आणि आजही आमच्या असणाऱ्या रामकार्याला 101 रुपये त्या ठिकाणी दिलेली आहे. आमच्या प्रभू रामचंद्राच्या हनुमंतराच्या अखंड सावली बालाजी हरिदास कोरे यांच्या संसाराची प्रार्थना करू. 101 रुपये रामकार्याला अर्पण. अरे रावणा रावणा, अरे तू विष घेणाऱ्या पंक्तीला तू बसलास. विषयाची पंगत रावळ, विष खाण्याची पंगत रावळ आणि त्या पंक्तीला बसून जेवलास. विष आहे, विषयाची पंगत आहे, अन्नामध्ये विष घातलेला आहे. एक कडून जर तो माणूस खाऊ लागला तर मूर्ख समजावा. आणि रावणा तसं तू त्या पद्धतीने करू लागलेला आहे. विभीषण बोलू लागलेला आहे. भगवंताला शरण जर गेलास, भगवंताच्या पायावर जर डोकं ठेवलास दादा, या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण तो राम भगवंत कसा आहे, त्या रामाचं महत्व काय आहे तुला थोडक्यामध्ये सांगतो दादा. एवढा शिव्या देऊन मी महाराज, एवढा राजाराव लागावून महाराज. कारण भावाचं नातं आहे, रक्ताचं नातं आहे. आमचा विभीषण रावणाला पुन्हा काय समजावं लागेल नाही का. हे असणाऱ्या रावणा, मी सत्य सांगतो, त्रिवार सत्य सांगतो. जर रामाला शरण नाही जर केलास, रामाबरोबर शत्रुत्व निर्माण केलेला आहे. पण रामाची सीता रामाला परत नाही जर केलास तर निश्चित तू मरशील. हे लक्षात ठेव रावणा. विभीषणाला सांगितलं रावणा, दादा एवढं सांगून मी जर तू ऐकत नसलास तर मीच शेवटी एक पाऊल माघारी घेतो. पण तुझ्याजवळ राहत नाही रे रावणा, या तुझ्या गावामध्ये राहत नाही, या अधर्मी माणसावर मी कधीच राहणार नाही. तू माझा अपमान केलास रे दादा. या पाप्याच्या हातामध्ये, या हाताखाली राहण्यापेक्षा, या पाप्याच्या गावामध्ये राहण्यापेक्षा त्या परमेश्वराला शरण गेलेलं बरं. नाही रे रावणा, आता मी तर राहत नाही, रामाला शरण जातो. विभीषण स्वतः उठले महाराज आणि रागानं त्या ठिकाणी शांत स्वभाव घेऊन महाराज विभीषण काय करू लागले आहेत. श्रीरामा तुम्हाशी अवश्य आलिंगन श्रीरामाण प्रतापे. रावणा मी जर रामाला शरण जर गेलो तर माझ्या जीवनाचं खर्च कल्याण झाले.
मी भाग्याला गेल्याशिवाय राहणार नाही, कारण त्या परमेश्वर रूपी रामाचं दर्शन मला मिळेल आणि मी जन्म मरणात या ठिकाणी माझा फेरा तुटल्याशिवाय राहणार नाही रावणा. शरण गेलिया श्री रघुपती चारी मुक्ती दासी बोले भगवान. आनंदे ओसंडीला श्री जगती एवढी प्राप्ती श्रीराम हे. रावणा हे लक्षात ठेव, जर त्या रामाला अन्य भावनेला जर शरण गेलो तर ज्या असणाऱ्या मुक्त्या आहे या मुक्त्याच्याही मुक्त्या या ठिकाणी साहित्य पदाला गेल्याशिवाय राहणार नाही, नवी मुक्तीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्या रामाला शरण गेल्यामुळे आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी विभीषण बोलू लागलेला आहे. श्रीराम हरिल एकी एका क्रिया करता मी सदेना त्रिलोक आवश्यक तुम्हाशी. बालिकांनो, आपल्या गावातील संपर्क धनाजी महादेव झांबळे यांचे चिरंजीव महाराज लहान बाळाचं त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर. आमचे असणारे धनाजी झांबळे आडवी रेग मारता येत नाही महाराज, पण अभंग म्हणण्यामध्ये नंबर 1. या ठिकाणी आपल्या घराण्यामध्ये कोणी महाराज भजनी तरी नव्हता, पण धनाजी झांबळे यांनी महाराज असा पाडा रचला की भजनामध्ये अभंग म्हणणं आणि त्या भजन कार्यामधून परमार्थामध्ये प्रवेश करणं आणि त्या परमार्थामधून आपल्या लहान मुलाचं नाव ज्ञानेश्वर ठेवणं. ज्या या जगाची माऊली ज्ञानेश्वर माऊली, त्या ज्ञानेश्वर माऊलीचं नाव ठेवणारे धनाजी झांबळे खरोखर भाग्यवान म्हणावं. आमच्या असणाऱ्या ज्ञानेश्वर रूपातून आज त्यांच्या घरामध्ये ज्ञानेश्वर माऊली आहे आणि त्या ज्ञानेश्वर बालकाला वाटलं की माझ्या वडिलांना अनेकदा या ठिकाणी रामकार्याला देणगी दिलेली आहे, आपण या ठिकाणी या रामकार्याला देणगी द्यावं म्हणून त्या ज्ञानेश्वर चिमुरड्यानं आमच्या रामकार्याला एक नावपेटी देणगी दिलेली आहे. आमच्या प्रभू रामचंद्राच्या मंत्राच्या खंडसावली ज्ञानेश्वर धनाजी झांबळे यांच्या शरीरावर शिक्षणावर राहो अशी प्रार्थना करून या नामरूपी रामकार्याला अर्पण. श्रीराम हरिल एकी एका क्रिया करता नुरेल देख मीच देईन तिलोदक आवश्यक तुम्हाशी. हे असणाऱ्या रावणा, आज मला या ठिकाणी या जगताच्या ठिकाणी तू माझा अपमान केला असताना किती सांगितलो, किती बडबड केलो, पण तू काय ऐकणार. लोक डुकऱ्याने हंगाले पण तू ऐकणार दादा. विभीषण म्हणणार कमी नाही आणि या ठिकाणी आता मी इथं राहणार नाही, तुझ्यावर राहणार नाही, तुला तिलांजली देतो आणि रामाला शरण जातो. विभीषण बोलू लागलेला आहे. ऐकून विभीषणाची गोष्टी रावण रागन मायपोटी कडल हसुनी वृष्टी दातवाटी चालिले. महाराज असं त्या विभीषण म्हणला, आपला असणारा शत्रू त्या शत्रूला शरण जातो म्हणल्यानंतर कुणाला राग येणार नाही. मला रामाला राग आला, म्यानात तलवार होती, मला म्यानातून तलवार काढली राजा रामानं. या विभीषणाला खरा सुचतो म्हणला. सक्का भाऊ पक्का वैरी यालाच म्हणतात महाराज. आणि विभीषणाला मारण्यासाठी राजा रावण त्या म्यानातून तलवार काढलेला आहे आणि लाल रुंद डोळे करून दात कर 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 खाऊ लागलेला आहे आणि तलवार हातामध्ये घेऊन राजा रावण काय करू लागला. ऐकून विभीषणाची माता हृदयी कोसळला लंकानाथ रागे तयाकडे पाहत जेविका कृतंत. अरे महाराज, ज्याप्रमाणे काळ कृतांत
राजा रावण त्या ठिकाणी रागावलेला आहे, हातामध्ये तलवार घेतलेला आहे आणि आमच्या विभीषणाच्या दिशेनं निघालेला आहे. आपल्या गावातील सर्वत्र सीताराम येदा साखरे आमच्या असणाऱ्या पिंपळगाव तालुक्याचे सरपंच युवराज सीताराम साखरे यांचे वडील सीताराम येदा साखरे महाराज दररोज आमचे असणारे सीताराम साखरे व सौभाग्यवती पार्वतीबाई सीताराम साखरे ही जोडी महाराज पती पत्नी मला दररोज आमच्या घरापुढे बसून त्या ठिकाणी रंग राम कथा ऐकतात. आज दोघांचे संसार दोन्ही मुलं सन्मानाने संसार करतायत महाराज आणि असे असणारे सीताराम साखरे यांना वाचकाचं वाचन आवडलं आणि त्याने आनंदाच्या भरामध्ये वाचकाला 101 रुपये त्या ठिकाणी देणगी दिलेला आहे. आमच्या प्रभू रामचंद्राच्या अनुग्रहाच्या खंड सावली सीताराम येदा साखरे व त्यांच्या मुलांच्या संसाराला शिकायला करून 101 रुपया कार्याला अर्पण. राजा रावणाला 10 तोंड होते महाराज. मग 10 तोंड म्हणजे डोळे किती असणार? 20 डोळे महाराज. 20 डोळे राजा रावणाला लाल केलेलं आहे महाराज, वटारलेलं आहे. आमच्या विभीषणानं बघितलं, सभागृह बोलू लागलेला आहे. आता राजा रावण विभीषणाला तलवार जर हल्लाने हल्ला तर त्या विभीषणाचे 2 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. सभागृह घाबरलेला आहे आणि पुढे काय घडलं आहे का? काय सांगा महाराज, राजा रावणाचे डोळे लाल झालेले आहेत. त्या डोळ्यातून आगळी निघाली महाराज. इतकं रागाला लाल झालेला आहे राजा रावण. समजे लोक घाबरून गेलेले आहे. राजा रावणाला कुणी धरावं महाराज? राजा रावणाला धरावं तर निस्त्याला धरल्यासारखं आहे आणि लोक त्या ठिकाणी राक्षस घाबरलेले आहेत. आता काय करावं? राजा रावणाला कुणी समजावं महाराज? राक्षस लोक घाबरले. आता विभीषणाच्या अंगावर तलवार हल्ला विना कारण विभीषण मरते रे बाबा. समधी जनता त्या ठिकाणी घाबरून गेलेली आहे. मात्र आमचा विभीषण शांत रीतीनं त्या आसनावर बसलेले आहे आणि पुढे काय घडलंय का? आणि त्या आयडियामध्ये राजा राम पुढे काय करू लागलेला आहे का? महाराज त्या ठिकाणी राजा रावणाला राग आलेला आहे. समधी जनता बघू लागलेला आहे, सभागृह बघू लागलेला आहे.
आणि विभीषण शांत वरतीला बसलेला आहे आणि राजा रावण हातामध्ये तलवार घेऊन विभीषणाच्या दिशेने बघू लागलेला आहे आणि बघत असताना पुढे काय घडलं. माझा स्वामी श्री शंकर त्याशी मनशी राम किंकर करीचे दिन तुझे वस्त्र शस्त्र सत्वर उचलिले. बारीकानो आपल्या गावातील सद्भक्त भारत विश्वनाथ झांबरे उर्फ आबा महाराज आम्ही राणानं आबा म्हणतो असे असणारे आमचे भारत विश्वनाथ झांबरे आज त्यांचं जर गुणगान गायचं म्हणलं महाराज आज वडिलांच्या माग कैलासवासी विश्वनाथ सोपान झांबरे यांच्या माग महाराज भारत आबांनी आपल्या स्वतःच्या पायावर शून्यातून विश्व निर्माण केलं महाराज. परवा त्याने 40 लाखाची जमीन महाराज स्वतःच्या हिमतीवर घेऊन दाखवलं. हे आमच्या कैलासवासी विश्वनाथ झांबरे यांच्या आशीर्वादाला महाराज आमच्या भारतामध्ये एवढं लागव केलेलं आहे. त्या भारताबाला आमच्या वाचकाचं वाचन आवडलं आणि आनंदाच्या भारामध्ये या आमच्या वाचकाला 101 रुपये त्या ठिकाणी दिलेला आहे. आमच्या प्रभू रामचंद्राच्या हनुमंतराच्या खंड सावळी भारत विश्वनाथ झांबरे यांच्या संसाराशी प्रार्थना करून 101 रुपया राम कार्याला अर्पण. माझा स्वामी श्री शंकर त्याशी मनशी राम किंकर वाह. करीचे दिन तुझे वस्त्र शस्त्र सत्वर उचलिले. अरे विभीषणा अरे मी असणाऱ्या शंभू महादेव माझे दैवत आहे दैवत. कारण राजा रावणाला लय राग येत होता महाराज. महादेवाला एवढं जर कोणी बोललं त्याचा जीवच घेत होता महाराज. विभीषणाला म्हणलं होतं अरे रावणा शंभू महादेव पार्वती रामाला साष्टांग दंडवत घालतात मग तुझी काय किंमत असं म्हणल्यावर ह्याला राग आला महाराज. याला म्हणला अरे माझा असणारा दैवत शंभू महादेव या शंभू महादेवाचा अपमान केला असतो. माझ्या महादेवाचा एवढा राम मोठा गेला का असं म्हणून तलवार घेतला आणि विभीषणाच्या अंगावर पळत निघालेला. पुढे काय घडलं का उडवणी आकाशात ऐका गावानी लंकानाथ रावणाचा लचकला हात श्रीराम रक्षिता निजबता. महाराज राजा रावणाला राग आला. पळत जावं का तर तुम्ही उडी हल्ला मारा आदर उडी मारला आणि जिथं विभीषण होता तिथं गेला आणि विभीषणाच्या अंगावर तलवारीचा वार करू लागला. तितक्यामध्ये काय घडलं ऐका. चमत्कारे सुटली मृती शस्त्र गळुनी पळपुर. अरे 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 रावणे जात घेतला पोटी गोष्टी उपराटी येते राधे. महाराज राजा रावणाला आपल्या असणारी मूठ हातामध्ये धरलेला आहे आणि विभीषणाच्या अंगावर मारणार मूठच गळाली महाराज. हाताला हसरा बसला हात उकळला गेला आणि हात उकळल्यानंतर तलवार खाली पडली महाराज. विभीषणाच्या अंगावर वार चालला नाही. का चालला नाही ते ऐका पुढ्यामध्ये काय घडलेलं आहे. रावणचा चोरागावेला नीता पडला सिंहासन खालसा राजा पुरुषार्थ करो निव्रता राम रक्षिता भक्ता. अरे 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 महाराज या जगताच्या ठिकाणी असणारा विभीषण श्रीराम जय राम जय जय राम अशा प्रकारे राम नामाचा जप विभीषणाच्या मुखामध्ये होता महाराज. ज्यावेळी राजा रावण तलवार उचलला त्यावेळी श्रीराम जय राम जय जय राम अशा प्रकारचा असणारी स्तुती अशा प्रकारचा जप विभीषण करू लागलेला होता आणि त्या लाघवानं
चमत्कारी घटना घडली. राजा रामाचा हात उचलला गेला. हे आमच्या राम नामाची ताकद आहे. नाथ मारा समू लागले. पुढती रावणे कडल घेता रस्ते राहुनी धरले हाता गोपन सावरे लखाना अरे 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 आणि गेला तरी विषयना महाराज जवळ या ठिकाणी प्रधान होता. पुन्हा राजा राम तलवार घेऊ लागला. त्या प्रधानानं हात धरला. महाराज धाडस केलं बरं का त्यानं. हात धरल्या विभीषण जवळ होता. राजा रावणानं कसलाच विचार केला नाही. महाराज आपल्या पायाची लात जोरानं महाराज विभीषणाच्या अंगावर लात मारली. जो भगवंत रूपी विभीषण, जो महासंत, त्या संताला लात मारली. महाराज राजा रावणानं लात मारल्याबरोबर आमचे विभीषण फार खाली पडले. आणि पडल्यानंतर पुढे काय घडलेलं आहे. रावणे हानी ताची लाता विभीषणे चरण वंदिले अरे 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 शरण जावया श्री रघुनाथा ऐका सुमूर्त तळे माझी. महाराज विभीषणाला लात मारल्या चक्कर आली बरं का. पण त्या चक्रीमध्ये विभीषणानं धन्य धन्य रावणा, कारण तुझी लाट मला रामाकडे नेण्याचं काम करणार आहे. रावणा तुझी लाट मला रामाबरोबर मैत्री करायला लावणार आहे. रावणा तुझी लाट मला रामाबरोबर शरण जाण्याचं काम करणार आहे. रावणा विभीषण आनंदाने म्हणू लागले. आणि पुढे काय घडलं आहे का. आपल्या गावातील सद्भक्त राजेंद्र शंकर दळवे, आमचे असणारे शंकरनाचे लाडके आणि लहान चिरंजीव महाराज, आमचे राजू महाराज बरं का. गाव समजा राजेंद्र म्हणत राजू म्हणत असतील, आम्ही त्यांनाही लाडानं राजू महाराज म्हणतो. आमचे असणारे राजेंद्र शंकरनाचे चिरंजीव, त्यांचे असणारे नातू महाराज, आमचे असणारे राजेंद्र दळवे यांची असणारी मुलगी, तिला आम्ही लाडानं दिदी म्हणतो. बरोबर दिदी महाराज. त्या दिदीचा गोडास मुलगा, त्याचं नाव सूर्य. नाव कसं आहे बघा महाराज. आमच्या दिदीनं लाडानं त्या मुलाचं नाव, जो जगाचा जगतपिता असणारा आमचा सूर्यनारायण, त्या सूर्यनारायणचं नाव सूर्य असं ठेवलेलं आहे. आमच्या दिदीला, लाडक्या दिदीला वाटलं लेकीने देणगी दिल्या. दिदीनं आमच्या दिदीवर का परवा देणगी. आमच्या राजू दळवे, राजेंद्र शंकर दळवे यांच्या लाडक्या मुलीनं दिदीनं परवा आमच्या हनुमंताला फराळ दिली महाराज. पण गावातले लहान मुलं या ठिकाणी हनुमंताला देणगी देऊ लागली. आमच्या दिदीला कळालं. आणि त्या दिदीनं महाराज आमच्या या रामकार्याला आपल्या मुलाच्या नावानं सूर्य संदीप क्षीरसागर राहणार कराड या आमच्या दिदी माऊलीनं महाराज रामकार्याला मुलाच्या नावाने 51 रुपयाची देणगी दिलेली आहे. आमच्या प्रभू रामचंद्राच्या हनुमंतराच्या खंड सावली सूर्य या चिमोड्याच्या शरीराला शिकारणा करून 51 रुपये रामकार्याला अर्पण. महाराज आमच्या विभीषणाला इकडं चक्कर आलेलं आहे. राजा रावणाचा राग शांत लोकांनी केला, राक्षसांनी. आणि राजा रावण त्या सिंहासनावर जाऊन बसला. आणि सिंहासनावर बसल्यानंतर पुढे काय घडलं ते ऐका. महाराज राजा रावणाला विभीषणाला लाथ मारली. आता राजा रावणाची लाथ म्हणजे साधी नव्ह महाराज.
शंभू महादेवाचा भक्त होता. ज्यावेळेस महादेवाचा आत्मलिंग त्या गणपतीनं जमिनीत ठेवला महाराज, त्यावेळेस त्या लिंगाला हलवत असताना राजा रावणानं ताकदीनं हलवला महाराज. इकडे इकडे पाय ठेवला, परस्पर गाडी पडल्या महाराज. इतक्या ताकदीनं लिंगाला हलवू लागला. त्या लिंगाला हलविताना जमीन महाराज उलटा परत होऊ लागली. भूकंप झाल्यासारखं झालं महाराज. अजाब ताकदीचा राजा रावण आणि तसल्या ताकदीनं लाथ विभीषणाला मारलेला आहे. विभीषणाला चक्कर आलेली आहे. धाड कर विभीषण जमीनवर आदळला आणि आदळल्यानंतर पुढे काय घडलं आहे का? चक्कर आली महाराज, पण राम नामाच्या मंत्रानं आपोआप चक्कर निघली. कुणी आहे महाराज तिथं? पाणी पाजवायला कुणी आहे? उठून बसवायला कुणी आहे? सर्व जाती एकरूप केला गेल्या महाराज. एका बाजूला राजा जातीला आमचा विभीषण एका बाजूला, पण आमच्या राम नामाच्या जोरावर चक्कर निघून गेली आणि विभीषण शांत झाले महाराज. रागाने बसा असली भावाला लागू लागली. मागारी उलटा शब्द नाही महाराज. का मारलास म्हणून नाही. अरे 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 रावणा, तू लाथ मारल्यानंतर मी भाग्याचा झालो, कारण त्या लाथेमुळं आज मी रामाला शरण जाणार आहे. तुझ्या लाथेमुळं मी गत कल्याण होणार आहे. विभीषण ओढू लागलेला आहे. विभीषण सावध झाले महाराज. उठले रावणा, तुला नाही त्या शब्दानं समजावून सांगितलं, तू ऐकला नाहीस. आता माझी लाकी नाही तुला सांगण्याची. आता नीट तिथून उठतो आणि माझ्या रामाला शरण जातो. विभीषणानं म्हणलं आणि विभीषण महाराज रामाकडे जाण्यासाठी आता निघाले. आणि पुढे काय घडलं आहे का? शेवटचा राम राम. पुन्हा तुझी माझी भेट होणे नाही आणि या गावामध्ये राहणे नाही. तुझं तोडणी बघणे नाही. आता नीट माझ्या रामाकडे जातो. आमच्या विभीषणाला रावणाला शेवटचा राम राम ठोकला महाराज. आणि विभीषण दुःखाच्या हृदय या ठिकाणी दुःखाग्नीमध्ये टाकू. जड अंतकरणानं विभीषण रामाकडे निघालेला आहे. महाराज या ठिकाणी आता आमचे नाथ महाराज सांगू लागले, विभीषण हा रावणाला लाथ मारली. आमचे विभीषण महान संत, आमचे विभीषण शांत चित्तानं रामाकडे जाणार आहे. रामाकडे जाऊन रामाच्या पायावर साष्टांग दंडवत कसं कसं घालणार आहे. आमचे राम विभीषणाला कसं स्वीकारणार आहे. शरणागताला आधार कसं राम देणार आहे. आणि विभीषण रामाच्या बाजूने का होणार आहे. ही रसाळ गोड कथा उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी आपण ऐकायला मिळेल. असं शेवटी नाथ मला तुम्हाला सांगू लागलंय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण
नाथ महाराज Thank you.